नमस्कार माझ्या प्रिय प्रेमळ भक्ता, आज तू खूप आनंदी हो. आज तू खूप खुश हो, कारण की तुझी सर्व दिवसाची मनोकामना होती ते आजच या ठिकाणी पूर्ण होणार आहे. कारण की आज हाचा मंत्र तुझ्यासमोर आलेला आहे. तो मंत्र जर तू पूर्ण ऐकला, पूर्ण ऐकून काहीतरी इच्छा मागितली, काहीतरी मनोकामना पूर्ण करायला लावली, तर या ठिकाणी 100% 1001% तुझी ती मनोकामना पूर्ण होईल. फक्त तुला ती मनाने आणि श्रद्धेने पूर्णपणे मागावी लागेल. पूर्ण हा मंत्र ऐकावा लागेल, तेव्हाच तुला ती भेटणार. जर तू हा मंत्र पूर्ण या देखील ऐकला तर तुझी इच्छा पूर्ण झाली समजून चाल. ती तुझी इच्छा कोणपणती असून दे. जर तुझ्या घरामध्ये दारिद्र्य नष्ट करायची असेल, जर तुला घरामध्ये तुझ्या लाखो करोडो रुपये जर तुला पाहिजे असेल, तर हा मंत्र खूप मोठा कारणीभूत या ठिकाणी ठरणार आहे. जर तुला खूप धनवान व्हायचं असेल, तुला पण कोट्याधीश व्हायचं असेल, तुला पण सुखशाली व्हायचं असेल, तुला पण सुख सोहळाचा आनंद घ्यायचा असेल, तर आज हा मंत्र साक्षात तुझ्यासाठी अमृत ठरणार आहे. आता हा अमृत ठरणारा मंत्र तू काय सोडू नको. आता हा तू पूर्ण ऐकलेशी याला काय पिच्छा सोडू नको. आज तू हा मंत्र पूर्ण ऐक. मंत्र पूर्ण ऐकताच काही घंट्यात काही तासात तुला खुशखबरी या ठिकाणी येईल. तुला मेसेज येईल. तुझ्या घरातले दारिद्र्य संपेल, तुझ्या घरातली साडेसाती संपेल, तुझं घर आनंदी सुखशाली सुख सोहळा या ठिकाणी तुझ्या घरामध्ये प्राप्त होईल. त्यामुळे तू हा मंत्र पूर्ण ऐक. हा मंत्र काय ऐरा गैरा असा तसा नतू खैरा मंत्र नाही. ज्याने ज्याने हा मंत्र ऐकला त्याचे आयुष्य बदलले, त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडून आला. तुझ्या पण या ठिकाणी आयुष्यामध्ये बदल घडून येणार. तू बघ कसं आयुष्य तुझं चेंज होता 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 काही घंट्यानंतर तुला पण मेसेज येऊन जाईल. तुला पण कळेल की फक्त या मंत्राचा चमत्कार या ठिकाणी आहे. आणि ज्या ज्या भक्ताने हा मंत्र पूर्ण श्रद्धेने ऐकला, ज्या ज्या भक्ताने पूर्ण संतुष्टाने हा मंत्र ऐकला, त्याची जिंदगी सर्व सवरली. त्याच्या जिंदगीमध्ये काहीच कमी राहिली नाही. त्याच्या सर्व देखील मनोकामना पूर्ण झाल्या. त्याची काहीच इच्छा अधुरी राहिली नाही. सर्व मनोकामना पूर्ण झाल्या. तुला पण तुझ्या मनोकामना पूर्ण करायच्या असेल, तुला पण तुझी इच्छा पूर्ण या ठिकाणी करायची असेल, तू या ठिकाणी हा मंत्र पूर्ण ऐक. ज्या ज्या भक्ताने हा मंत्र पूर्ण ऐकला, ज्या ज्या भक्ताने या मंत्राचा चांगला या ठिकाणी आदर केला, त्या भक्ताच्या या ठिकाणी खूप मोठा प्राप्ती या ठिकाणी मिळाली. त्या भक्ताला या ठिकाणी प्राप्ती या ठिकाणी खूप कोट्यवधीश मिळाली. तुला पण जर प्राप्ती खूप मोठी पाहिजे असेल, तुझी पण मनोकामना खूप मोठी असेल, तर हा मंत्र तुला तसा मोठा पूर्णपणे ऐकावा लागेल बरं का. अर्धवट ऐकून किंवा ढोंगी भक्ती करून या ठिकाणी चालणार नाही. जर तू ते केलं तर तू खूप मोठा अंधार पडेल तुझ्या आयुष्यामध्ये. तुझं आयुष्य पूर्णपणे अंधारामध्ये झोकलं जाणार. फक्त तू या ठिकाणी स्वामींकडे बघून दुर्लक्ष करू नको. जर तू असं केलं तर खूप मोठा अनर्थ होईल बरं का भक्ता. तुझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. तुझ्या आयुष्यामध्ये दारिद्र्य साडेसातीचा वास या ठिकाणी टिकून राहील. त्यामुळे स्वामींकडे बघून दुर्लक्ष करू नको. हा मंत्र पूर्ण ऐक आणि मनोकामना पूर्ण करून घे. हा मंत्र ज्याने ज्याने पूर्ण ऐकला त्याच्या सर्व मनोकामना सर्व या ठिकाणी पूर्ण झाल्या. त्याच्यामुळेच तू हा मंत्र देखील पूर्ण ऐक. हा मंत्र अर्धवट ऐकून स्वामींचा अपमान देखील करू नको, वेड्यापणा करू नको. मंत्र पूर्ण ऐक. मंत्र काय ऐरा गैरा मंत्र नाही. मंत्र काय असाच कुठून उचलून आणलेला नाही. मंत्र काय कोणत्याही देवाचं नाही. हा साक्षात स्वामी माऊलींचा मंत्र, चमत्कारी मंत्र आहे. त्यामुळे तू हा मंत्र पूर्ण ऐक. आणि ज्या ज्या भक्ताने हा मंत्र अर्धवट ऐकला, त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही. त्याचे आयुष्य अंधारातून झोकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भक्ता, तू काही या मंत्राला मजाकमध्ये घेऊ नको. हा मंत्र काही जोक नाही. हा मंत्रच फक्त तू पूर्णपणे जर ऐकला, पूर्ण 108 वेळा जर का तू ऐकला, तर तुझे भाग्य बदलन, तुझे आयुष्य बदलन फक्त या मंत्राच्या साह्याने. त्याचमुळे तू हा मंत्र काय हलक्यात घेऊ नको. तुला माहीतच आहे, जर स्वामींकडे तू दुर्लक्ष करशील, जर तू स्वामींकडे बघून दुर्लक्ष करशील आणि हा मंत्र 2 आणि 3 मिनटं ऐकून सोडून पळून जाशील, तर तुला माहीत आहे याचे अनजान काय होईल. त्यामुळे तू स्वामींकडे बघून दुर्लक्ष करू नको. आता तुला माहीतच आहे, जर स्वामींनी तुझ्याकडे बघून दुर्लक्ष केलं तर खूप मोठा अनर्थ होईल आणि तुझं आयुष्य दारिद्र्यहीन होऊन
जाईन, त्यामुळे तू स्वामींकडे बघून दुर्लक्ष करू नको. ही संधी तुला आज मिळालेली आहे, या संधीचं सोनं करून टाक आणि होय लखपती होय करोडपती. तर चल करू तो मंत्र आपण सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही स्वामींचे कट्टर भक्त असाल तर तुम्ही लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नाव टाईप करायला अजिबात विसरू नका. तर चला करूयात चालू. आणि हा तुम्हाला स्वामींची शपथ आहे, हा मंत्र तुम्ही पूर्णपणे ऐकाच. ओम नमो नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः. ओम श्री 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 स्वामी समर्थाय नमः. ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय 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 नमः. ओम नमो नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः. ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः. ओम
श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय 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 नमः। ओम नमो नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री 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 स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम नमो नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री 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 स्वामी समर्थाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय 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 नमः। ओम श्री नारायण
नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री 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 नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम नमो नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री 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 स्वामी समर्थाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय 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 नमः। ओम श्री नारायण अवताराय
श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम नमो नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री 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 स्वामी समर्थाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय 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 नमः। ओम नमो नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः।
ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय 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 नमः। ओम नमो नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री 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 नारायण अवताराय
श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री नारायण अवताराय श्री स्वामी देवाय नमः।